डिक्टो आने रे. वीरा मला वियर्ड वाटतंय. वियर्ड? चला इतके दिवस पुन्हा लपून ठेवतात तसं लपून ठेवलं तेव्हा नाही वाटलं का वियर्ड? चलो वेब्स, लेट्स गो आउट अँड हॅव सम SEX. अरे तुला ठरवावं लागेल वीरा. खरी आणे का खोटी आणे? सॉरी खोटी आणे का खरी आणे? का खरी आणे का खोटी आणे? हो शिट, काय कॉन्फ्लिक्ट आहे ना. सॉरी तुला सांगायचं राहिलं, सगळे येत आहेत आत्ता. स्माइल. डिम हस ना. नाइस. चल वन पॉइंट. आज वाढदिवस आहे माझा. नाही, परवा आहे, परवा. डिम, तुला तुझा वाढदिवस पण लक्षात नाही? तू आहेस का फेसबुकवर फालतूपणा करण्याच्या ऐवजी चांगल्या गोष्टी का नाही रे बघत तू? नाही अगं. अरे एवढा अभ्यास करू नका, गायब वगैरे होशील. काहीतरी बिनसलंय ना. अगं मिडसेमचं टेन्शन घेतलंय त्याने, हो ना? बाय द वे प्लॅन असा आहे वेरा, आपण सगळे चाललोय फिरायला. गाडी दस्तूर खुद्दांनी मॅनेज केलेली आहे. म्हणजे मी दस्तूर खुद्द म्हणजे मी असतो. अरे मला नाही जमणार, मला बरं नाही जरा. तुला बरं नाही कारण तू चिणून मरतोय सीता अनारकली सारखा. अरे तुला यावंच लागेल वीरा. चला चला केक कापूया, मेणबत्त्या लावल्या. चलो कमॉन. पण इथे कुणाकुणाला वीराच्या हुशारीबद्दल आदर आणि भीती वाटायची. असो. अनया फुंत्रू फुंत्रू अनया. अनया पाहिलंस ना कसलं परीसारखं ठेवतो तुला. कधी परीसारखं कधी सांगू का रे. एखाद्याची परवानगी न घेता त्याचा हॉलोग्राम बनवणं हा नॉन बेलेबल ऑफेन्स. अब्रू नुकसानीची भरपाई, जन्मठेपेची शिक्षा, ते सगळं वेगळंच बस. तर फाउंडरच्या संशोधनाचा आधार घेत किंवा एक प्रामाणिक आणि सच्चा इंजिनियर होण्याच्या नात्याने मी हेही म्हणेन की फाउंडरच्या संशोधनाला थेट कॉपी करून हे असं जागतिक संशोधन आपल्या नावावर करून घ्यायचं सरांना. अनया अगं एवढी मोठी आणि विकृत ॲस्पिरेशन्स असलेला माणूस एका सदाशिव पेठी मध्यमवर्गीय पोरीचं छोट्यात समाधान मानणारं हळवं मन जपेल. आता सगळ्यात मोठा गौप्यस्फोट. फुंत्रूला फिजिकल फॉर्म द्यायचा आहे सरांना. आणि अगं विचार कर त्यांनी काय काय केलं असतं तुझ्या शरीराचं. पण सुदैवानं हे सरांना शक्य झालेलं नाहीये. तर ब्रॉक लेसनर, ट्रिपल एच, विन्स मॅकमन यांच्या लाईनीत आपला वीरा नावाचा विलन कसा बसतो हे मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करून सांगतो. मला काही बोलायचंय. हो मॅडम, मला काही बोलायचंय. हो मॅडम, सगळं माणसांमधलं चाललंय की नाही. रंगीत हवेशी बोलायला आम्ही नंतर वेळ ठेवलेला आहे. हा हो एवढं आहे ना याबद्दल. तर गॅजेट डेच्या प्राइस डिस्ट्रीब्युशनच्या महत्त्वाच्या क्षणी का नव्हताच रे तिच्यासोबत?
रंगीत हवेचे तंत्रज्ञान बरंच पुढं गेलंय असं म्हणूयात. काय नानू? प्राइस डिस्ट्रीब्युशन होताना फाउंडर मेला. आज ना उद्या तो मरणारच होता. पण तो जर परांजपेला बनवून मेला असता ना, तर आज भारतातल्या फार मोठ्या विदुषीचा होलोग्राम तयार झाला असता. म्हाताऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण झाली असती. तो मरत असताना तिकडे एक व्यक्ती होती, नवनीत मुर्तडक. मृतडकांची पत्र फाटली. साधा हात पण नाही दिलास त्याला. हे बंद कसं करायचं? गल्ला लागेल यार, मारामारी लागेल यार. चाकू नाही गुप्तीने हाफ मर्डर करून लई दिवस झाले मला. गल्ला लागेल. जरा रिवाईज करायचं होतं. ओल्ड टाइम सेक. खोटं बोलते ती. कोताळ बाहेर काढून डायरेक्ट. कुठलीही भव्य गोष्ट करायला ती सामावून घेण्याचं धाडस लागतं. आणि मी अपग्रेड होते ना, तेव्हा मला भूतकाळातल्या घटनाही अनुभवता येतात. थँक्स टू विराकस आणि फुंत्रू. रोज काही ना काहीतरी नवीन शिकत चालले मी आणि संपत चालले. मी एक नवीन शब्द शिकले, प्रेम नावाचा. त्यात म्हणे नीट राहायचं असतं, छान दिसायचं असतं, रात्री जागायचं असतं आणि दिवसाही जागायचंच असतं. एखाद्याला खूप मिस करायचं असतं आणि तो मिस करतोय म्हणून खूप वाईट वाटून घ्यायचं असतं. स्वच्छ राहायचं असतं, तंद्री लागायची असते. असं सगळं वाटल्यावर मला वाटलं आलं मला प्रेम करायला. मग कळलं की प्रेमात अजून बरंच काही असतं म्हणे. रागवायचं असतं, स्वतःला खूप मारून घ्यायचं असतं, अश्रू संपेपर्यंत रडायचं असतं आणि मग समजायचं असतं की अश्रू कधी संपतच नाहीत. दुसऱ्याला त्रास द्यायचा असतो. आणि त्यांना त्रासताना पाहून आपण एक खूप त्रासायचं असतं. तुम्ही करा हा एकमेकांसाठी असं. अनया. हस. हसताना किती छान दिसतोस. हसत जा कधीतरी.